नाही मिळाले? कोणालाच नाही मिळाले? टीचर काय नो टीचर. काय एक्झाम मध्ये आपले जे पेपर्स होते ना ते मिळाले का? आता आपल्याला मिळतील ना मार्क्स, मिळतील ना, कळतील ना? कोणाला कळले का मार्क? नाही मॅम. मार्क्स हाय टीचर. टीचर आमची आजच शाळा सुरू झाली. आजच? हा, काहींची 3 तारखेपासून होते ना? यस टीचर. हो टीचर. बरं. आता आपण पुढचं कोणती एक्सरसाइज आपली चालू आहे? रेशो आणि प्रपोर्शन तरी रेशो संपूया. अँड प्रपोर्शन. हा, पण त्याच्यातली कोणती एक्सरसाइज आपली चालू आहे? 4.3. इथे आपल्याला आता हे तुम्हाला सोडवायला सांगितलेलं ना क्वेश्चन. हाच 4th क्वेश्चन बाकी आहे का? हो चौथा? टीचर, फक्त 4th बाकी आहे. तर त्याच्यामध्ये मी काही गणित सांगेन, बाकीची तुम्ही सोडवायची. आता याच्यामध्ये ना पहिली 2 गणित जी आहेत ना 4th क्वेश्चन मध्ये, ती आपण पुढच्या एक्सरसाइज मध्ये सोडू. कारण आपल्याला पुढे जी एक्सरसाइज आहे की नाही, किंवा पुढे जो थिअरम आहे त्याचा वापर करून ते हे जे 2 गणित आहेत ती इझिली तुम्हाला सोडवता येते. पुढे थिअरम ऑन इक्वल रेशोज आहे. आता आपण काय शिकलो या एक्सरसाइज मध्ये? आपण काय वापरतोय? ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज, म्हणजे इन्व्हर्टेंडो, त्यानंतर कॉम्पोनेंडो, डिव्हिडेंडो, त्यानंतर अल्टरनेंडो, असे आपण ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोजचा यूज इथे करतोय. आणि पुढची जी एक्सरसाइज आहे ती थिअरम ऑन इक्वल रेशोज आहे, म्हणजे प्रमेय आहे. तुम्हाला समान गुणोत्तराचा सिद्धांत आहे, किंवा समान गुणोत्तराचा प्रमेय आहे, सिद्धांत आहे. तर त्याचा वापर करून ही जी 2 गणित आहेत ती थोडी वेगळी आहेत इतरांपेक्षा. इतर जी 4 गणित आहेत ना त्याच्यापेक्षा, म्हणजे 3रं, 4थं, 5वं, 6वं, ही सगळी गणितं सारखी आहेत. कळलं का? यस टीचर. हो टीचर. मॅम. तर आपण ती 2 गणितं आपण पुढच्या एक्सरसाइजने त्या सिद्धांताचा वापर करून, त्या थिअरमचा वापर करून आपण सोडू 2 गणितं. आता आपण उरलेली 4 गणितं सोडूया. त्याच्यातली पण मी 2च सोडून देणार. उरलेली 2 तुम्ही सोडवायची. कोणती 2 सोडवू सांगा बरोबर? टीचर 3रं आणि 4थं सोडवा. टीचर 3रं आणि 5वं. 3रं आणि 5वं? बरं. कोणतं? टीचर 3rd and 5th. बरं. आता ही सगळी गणितं कशी सोडवायची आहेत माहितीये का? आपल्याला ही गणितं एक्स ची किंमत सॉल्व्ह करायला सांगितले. सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन. म्हणजे आपल्याला असं रेशो वगैरे काय नाही दिलंय, फक्त आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलंय. आता सॉल्व्ह करणं म्हणजे काय असतं की त्या इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू काढायची, आपल्याला किंमत काढायची. आता या सगळ्या गणितांमध्ये व्हेरिएबल एकच आहे, एक्स. त्याची किंमत काढायची आपल्याला. सॉल्व्ह करायचंय म्हणजे किंमत काढायची. पण किंमत काढताना आपल्याला जे रेशोचे जे ऑपरेशन्स आहेत, किंवा ज्या क्रिया आहेत इक्वल रेशोजवरच्या, समान गुणोत्तरावरील ज्या क्रिया आहेत, योग क्रिया, वियोग क्रिया, व्यस्त क्रिया, यांचा वापर करायचा आहे. तर सगळ्या नाही, फक्त एकच क्रियेचा इथे वापर करायचा, योग वियोग क्रिया. फक्त 5व्या गणितासाठी तुम्ही वियोग क्रिया वापरू शकता, 5व्या गणितासाठी. बाकी या तिघांसाठी सुद्धा, 3रं, 4थं आणि 6वं, या तिघांसाठी सुद्धा तुम्हाला योग वियोग क्रिया वापरायची आहे. मग कशी वापरायची? आता समजा 4थं गणित तुम्हाला सोडवायचं आहे. तर 4थ्या गणितामध्ये तुम्हाला वर्गमुळात 4x अधिक 1, मी गणित बरोबर लिहिते का ते फक्त बघा.
4/1. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. तर इथे काय करा आपण, योग वियोग क्रिया करायचे, कारण इथे आहे पण तुम्हाला योग वियोग क्रियेसारखंच दिलेलं आहे. म्हणजे वरती बेरीज केलेली आहे आणि खाली वजाबाकी केली आहे. आपण याआधी पण हे एक गणित सोडवलेलं आहे अशा प्रकारचं. त्याच्यात आपण आपण बी ची व्हॅल्यू काढलेली बघा, आणि मग नंतर बाकीचे सगळे रेशो. हे बघा हे गणित, तिसरं गणित आपण सोडवलेलं बघा. त्याच्यात हो, अपॉन teacher. बी आपल्याला दिला नव्हता, A/B आपण शोधलेला. मग तो कसा शोधलेला A/B? योग वियोग ह्यांची योग वियोग क्रिया करायची. मग आपण पण इथे पण तेच करायचंय. इथे सुद्धा आपण योग वियोग क्रियाच करायची आहे. कॉम्पो डीव्ही करायचा आहे, कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो बाय कॉम्पो आणि डीव्ही. मी शॉर्टकट लिहिते, तुम्ही पूर्ण लिहा. कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो म्हणजे काय, तर न्यूमरेटर मध्ये म्हणजे अंशामध्ये छेद मिळवायचा आणि खाली अंशातून छेद वजा करायचा. वरती मी आधी अंश लिहिणार, माझा न्यूमरेटर लिहिणार, हा माझा न्यूमरेटर आहे, आणि त्याच्यामध्ये मी डिनॉमिनेटर म्हणजे छेद मिळवणार. हे मिळवलं मी, हा अंश आहे, हा अंश आहे, त्याच्यात हा छेद मिळवला, बेरीज केली, मध्ये बेरीजेचे चिन्ह घेतले, आणि खाली मी अंशातून पहिला अंशच लिहायचा आणि त्याच्यातून मी छेद वजा करणार आहे. आता बरोबर लिहिलंय? हे बरोबर लिहिलंय? Yes, teacher. हो, teacher. आता राईट साईडला पण तेच करायचं. राईट साईडला 4/1 आहे, मग वरती येणार अंशामध्ये छेद मिळवायचा 4+1 आणि खाली अंशातून छेद वजा करायचा 4+1. 4/1. 4 दोन्ही वजा 1. बाजूला कॉम्पो डीव्ही घेतला आपण. आता इथे मी कंस, आता इथे मी कंस आता काढणार आहे. कंस काढताना आता इथे वरती अंशामध्ये प्लस आहे, प्लसमुळे काय ह्यांची साईन चेंज नाही होणार, त्यामुळे आहे तसेच टर्म राहणार, सगळी पदं तशीच राहणार. खाली वजा, ही इथे वजा असल्यामुळे, मध्ये वजा असल्यामुळे हे जे कंस आहे, हा जो कंस आहे ब्रॅकेट आहे, त्याच्यामधल्या दोन्ही पदांची काय होणार, बेरीज. दोन्ही बेरीज teacher. पदांची, नाही, वजामुळे दोन्ही पदांची चिन्ह चिन्ह बदलतात. वजा बाकी की आधी चिन्ह बदलून घ्यायची असतात. कळलं का? Yes, Yes, ma'am. teacher. चिन्ह वरती बेरीज असल्यामुळे, वरती इथे बेरीज आहे बघा, त्यामुळे ह्यांची चिन्ह बदलणार नाही. त्यामुळे मी हे कंस काढून टाकले, पण कंस काढताना मी कोणाचं चिन्ह बदललं नाही. पण छेदामध्ये काय होईल, छेदामध्ये पहिली जी 2 पदं आहेत ती तशीच राहणार, पण दुसरी जी पुढची जी 2 पदं आहेत ही, यांची चिन्ह बदलणार, कारण बाहेर ऋण आहे, ऋणामुळे चिन्ह बदलतात. कारण हा ऋण आहे, हा धन आहे, ऋण धन ऋण बनेल पहिलं पद, आणि हा ऋण बाहेरचा, आणि ह्याचं चिन्ह पण ऋण, मग ऋण ऋण दुसरं पद काय बनेल, धन. प्लस, मायनस मायनस प्लस, अशी दोघांची पण चिन्ह बदलतील. आणि इथे काय 4+1 5 आणि 4+1 3 येणार. आता इथे सांगा, वरती काय कॅन्सल होणार आणि छेदात काय कॅन्सल होणार, अंशात काय जाणार, छेदात काय राहणार. सर टीचर स्क्वेअर रूट मधलं ते ना, ते 4x अधिक 1, ते वरचे दोघे कॅन्सल होतील. हे कॅन्सल होतील, 4x अधिक 1 वरती, आणि की वर्गमुळात x अधिक 3 कॅन्सल होतात. काय कॅन्सल होणार, वर्गमुळात 4x वरती काय कॅन्सल होणार, अंशात कॅन्सल काय होतात, पद जातात. पद कधी जाणार, पद कधी कॅन्सल होतात, कॅन्सल होतात सॉरी म्हणजे टीचर. काय,
जेव्हा पद सारखी असतील पण त्यांची चिन्ह चिन्ह वेगळी असतील तेव्हा हा, मग कोणाची चिन्ह वेगळं आहे, अंशात कोणाचे चिन्ह वेगळं वेगळं आहे. वर्गमुळात x अधिक 3. हा, वर्गमुळात x+3 इथे धन आहे आणि इथे ऋण आहे, वजाबाकी होते आणि वजाबाकी सारख्या पदांची वजाबाकी केली की 0 उत्तर येतं. जसं 3 आणि 3 आहे, सारखी आहेत, संख्या सारख्या आहेत, पण एक जर धन 3 आहे दुसरं ऋण 3 आहे, एक धन 3 दुसरा, संख्या त्याच आहेत पण चिन्ह वेगळी आहे, तर ते कॅन्सल होतात म्हणजे 0 उत्तर येतं. तसंच कोणती पद जरी असतील तरी ती कॅन्सल होऊन जातात. कळलं का? यस टीचर. मग इथे वरती हे कॅन्सल होणार आणि खाली खाली बघा, ऋण 4x अधिक 1 इथे धन आहे आणि इथे ऋण आहे, ऋण 4x हे कॅन्सल होणार, कारण हे ऋण सॉरी वर्गमुळात x+3 हे धन आहे दोन्हीकडे. तर आता राहणार काय इथे, वर्गमुळात 4x अधिक 1 अधिक वर्गमुळात 4x अधिक 1. वर्गमुळात 4x अधिक 1 अधिक वर्गमुळात 4x अधिक 1. हे झाले 2 वर्गमुळात 4x अधिक 1, कारण हा एक वर्गमुळात 4x अधिक 1 आणि हा एक आहे, मग एकूण 2 झाले. 2 वर्गमुळात 4x अधिक 1. कळलं? यस टीचर. 2 वर्गमुळात 4x अधिक 1 आणि खाली आलं वर्गमुळात x+3 अधिक वर्गमुळात x+3, म्हणजे 2 वर्गमुळात x+3 आणि इथे आलं 5/3. आता 2 2 इथून कॅन्सल होणार, वरती खाली भाग राहणार 2 ने, त्यामुळे ते जाणार. आता राहणार इथे वर्गमुळात 4x अधिक 1 वर्गमुळात x+3 बरोबर 5/3. आता मला अजून x ची किंमत काढायची आहे. मग x ची किंमत काढण्यासाठी आधी हा जो x आहे तो वर्गमुळात आहे, त्याला आधी बाहेर काढावा लागेल. x वर्गमुळातून बाहेर कधी येईल, हे पूर्ण पद बाहेर कधी येईल वर्गमुळातून, जेव्हा मी दोन्ही बाजूला काय घेईन, वर्ग घ्यावा लागेल, कारण वर्ग काढायचा आहे तर वर्गमूळ घ्यावं लागतं. आता मी समीकरणाच्या दोन्ही बाजूनी वर्ग बाय टेकिंग स्क्वेअर्स वर्ग घेऊन ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूला वर्ग केला. वर्ग केल्यानंतर झालं काय, वर्गमूळ इथले जे आहेत दोघांचे पण ते वर्गमूळ निघून गेले आणि वर्ग आणि वर्गमूळ एकमेकांना कॅन्सल करतात, त्यामुळे वर्ग पण नाही राहत, वर्गमूळ पण नाही राहत, मग फक्त आतली पद राहतात 4x अधिक 1 आणि x अधिक 3 खाली राहील x अधिक 3. पण या बाजूला तर वर्ग, हा पण उजव्या बाजूला तर वर्गमूळ नाही, मग तिथे तर वर्ग करावा लागेल आपल्याला. 5चा पण वर्ग होईल 25. कळेल ना तुम्हाला काय केलं, यस टीचर. त्याचा पण वर्ग पाहिजे तर इथे तुम्हाला, आणि ते 3चा वर्ग. मध्ये मी एक स्टेप तुम्हाला एवढ्या डिटेल मध्ये लिहिणार, मग इथे वर्गमूळ आणि वर्ग दोन्ही कॅन्सल होतात, एकमेकांना कॅन्सल करतात. मग इथे राहिलं 4x अधिक 1 आणि इथे राहिलं x अधिक 3 आणि इकडे राहिलं 25/9. आता काय ना, आता नॉर्मल झालं आपलं इक्वेशन. आता पुढे कसं सॉल्व्ह करायचं, x ची किंमत काढायची आहे, काय नाही तिरकस गुणाकार करायचा. 9 ने 4x अधिक 1 ला गुणायचं आणि 25 ने x अधिक 3 ला गुणायचं. आता इथे झाले 9 चौक 36x अधिक 9 एके 9 बरोबर इथे 25 ने गुणलं, 25 गुणिले x 25x 25 त्रिक 75. आता x ची जी पद आहेत ती डावीकडे नेऊया. 36x इथेच राहणार, हा 25x तिकडे येणार आणि हा 9 तिकडे जाणार वजा. काय येईल सांगा, मी काय लिहू आता,
36x वजा 25x बरोबर 75 मायनस 9. यस टीचर. बरोबर. 36x वजा 25 टीचर 11 टीचर 11 येईल. 11x बरोबर 66. 11x बरोबर एक 66. इथेच ठेवायचा, 11 तिकडे जाऊन भागिले. 6. 6. x ची किंमत किती आली? 6. 6. ठीक आहे, कळलं? 6. यस टीचर. हो टीचर. आता 6वं ना, यस टीचर. 4थं 5वं सॉरी 6वं ना. नाही टीचर 5च. 5वं पण सोपं आहे. 5व्यामध्ये पण डिव्हिडंड करावा लागेल, पण 5व्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम असं कन्फ्युजिंग दिलेली आहे, पण ती काय फार अशी काय कठीण नाहीये. काय दिलंय बघा, 4x अधिक 1 चा वर्ग अधिक 2x अधिक 3 चा वर्ग. बरोबर आहे, असंच दिलंय ना. हो टीचर. यस टीचर. काय दिलंय, 4x वर्ग अधिक 12x अधिक 9. 61/36. ही गणितं खूप सोपी आहे, काही नाही त्याच्यामध्ये. इथे आता फक्त काय आहे माहितीये का तुम्हाला, हे पद थोडंसं वेगळं दिलंय, म्हणजे हे ह्या दोघांबरोबर काहीतरी असं मॅच नाही होत आहे कोणाबरोबर, कारण इथे कंसाचा वर्ग नाहीये. 3 पद दिलेले आहेत एकूण, असं कोणाचा कंसाचा वर्ग नाही दिलाय. जसं बाकीच्या गणितांमध्ये तुम्हाला वर्ग किंवा घन दिलेले आहेत बघा कंसाचं, हे थोडं वेगळं पद दिलंय. तर हे जे कोणत्या तरी कंसाचा वर्गच आहे, मग तो कोणाचा वर्ग आहे, 3 पद जी आहेत ती कोणाचा वर्ग आहे ते आपल्याला सांगता येतं लगेचच. कोणाचा वर्ग बरा असेल हा? 4x वर्ग अधिक 12. आपण जो फॉर्म्युला वापरतो ना, a अधिक b कंसाचा वर्ग, त्याप्रमाणे हा जो आहे 4x वर्ग अधिक 12x अधिक 9, हा कोणाचा बरं वर्ग असेल? 3चा. हा, ते सांगते मी. कसं ओळखायचं कोणाचा वर्ग आहे? काय नाही, पहिला पद कोणाचा वर्ग आहे? पहिला पद कोणाचा वर्ग आहे? 4x वर्ग कोणाचा वर्ग असेल? 2x चा आहे. 4x वर्ग हा पूर्ण, 4x वर्ग पूर्ण कोणाचा वर्ग आहे? 2x चा. कोणाचा आहे? 2x चा. आणि शेवटचं पद कोणाचा वर्ग आहे? 3चा. टीचर 3चा. आणि चिन्ह मधल्या पदाचं घ्यायचं, इथे मधल्या पदाचं चिन्ह घ्यायचं. प्लस. मधल्या पदाचं हा प्लस, याचा हा वर्ग आहे. 2x अधिक 3 चा वर्ग आहे. बघा तुम्ही हा जर फॉर्म्युला वापरून याचा वर्ग केला तर हाच येईल बघा, 4x वर्ग. आपल्याला फॉर्म्युला वापरता येतो ना, a अधिक b कंसाचा वर्गाचा फॉर्म्युला काय आहे? पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. याच्यानुसार जर 2x अधिक 3 चा वर्ग केलात तुम्ही कंसाचा, तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 2x चा वर्ग. आठवते का फॉर्म्युला? अधिक यस टीचर. 2 गुणिले पहिले पद 2x आहे गुणिले दुसरे पद 3 आहे. 2x गुणिले 3 आणि दुसऱ्या पदाचा वर्ग 3 चा वर्ग. हा झाला 2x चा वर्ग. 4x वर्ग झाला. इथे 2 दुणे 4, 4 त्रिक 12, 12x 4 आणि 12. 3 चा वर्ग 9. बघा हा झाला की नाही ह्याचा वर्ग. यस टीचर. म्हणजे हा जो आहे ना, हा 2x अधिक 3 चा वर्ग आहे. मग याच्या जागेवर तुम्ही 2x अधिक 3 लिहू शकता वर्ग. 2x अधिक 3 चा वर्ग. कळलं का?
इथे काय करा, हो. 4x Yes, अधिक हो. 1 कंसाचा वर्ग अधिक 2x अधिक 3 वर्ग आणि इथे 2x अधिक 3 चा वर्ग येईल. आता इथे मी काय करणार माहिती आहे, इथे मी कॉम्पो डीव्ही नाही घेणार. बाकी सगळ्यामध्ये कॉम्पो डीव्ही घेणार, इथे नाही घेणार. का माहित आहे, कारण इथे बघा अजून बाकीची जी गणित आहेत ना त्याच्यामध्ये नीट तुम्ही ऑब्झर्व केली ना गणित तर कशी आहेत बघा. तिसऱ्यापासून ना, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं. तिसऱ्यामध्ये पण बघा कॉम्पो डीव्ही सारखं आहे, म्हणजे वरती बेरीज केली आहे 2 पदांची, खाली वजाबाकी केली. चौथ्यात पण सेम तसंच आहे, 6व्यामध्ये पण सेम तसंच आहे. फक्त वरती वजाबाकी आहे, खाली Yes, बेरीज teacher. आहे, एवढाच फरक आहे. बरोबर. फक्त इथे काय teacher. झालंय, 5व्यामध्ये एकच पद असल्यामुळे 2x अधिक 3 चाच वर्ग आहे. पहिलं पद खाली नाहीये, 4x अधिक 1 चा वर्ग खाली नाहीये. त्यामुळे कॉम्पो डीव्ही घेऊन उपयोग नाही. कॉम्पो डीव्ही घेतला तर ते चुकणार. मग इथे फक्त काय करा माहितीये का, इथे फक्त डिव्हिडेंडो घ्या. कॉम्पोनेंडो पण घेऊन उपयोग नाही, डिव्हिडेंडो घ्यायचं. डिव्हिडेंडो का घ्यायचं, कारण हा डिव्हिडेंडो मध्ये आपण काय करतो, छेद जाऊन वजा होतो आणि छेद वरती जाऊन वजा होणार आणि खाली छेदात छेद आहे तोच राहतो. असं करतो ना आपण. ए छेद बी चा आपण डिव्हिडेंडो कसा घेतो, ए वजा बी छेद बी. बरोबर. मग डिव्हिडेंडो घ्या. Yes. त्याचं कारण सांगते का घ्यायचा डिव्हिडेंडो. डिव्हिडेंडो घेता हा अंश लिहिला आणि त्याच्यामधून मी छेद वजा केला. बरोबर आहे. आणि खाली काय लिहू, दोन प्लस 3. खाली काय लिहू, टीचर 2x plus 3x plus 3 स्क्वेअर. छेद आहे तसंच. हा, आणि इकडे पण तेच करणार मी. 61 वजा 36 करणार आणि खाली 36. आता हा जाणार बघा. डिव्हिडेंडो केल्यामुळे काय झालं माहिती आहे का, वरती 2 पद होती ना त्याच्यातलं आता एकच पद राहिलं, हे वाले 4x अधिक 1 चा वर्ग. जर कॉम्पोनेंडो घेतला असतं तर हे बेरीज करावी लागली असते, म्हणजे दोन्ही पद परत वरती राहिली असती. आपल्याला काय पाहिजे असं, वरती एकच पद राहिलं पाहिजे, खाली एक पद राहिला पाहिजे. बघा आपण मगाशी जे गणित सोडवलं त्याच्यात पण आधी 2 पद होती. मग मी कॉम्पो डीव्ही घेतल्यावर वरती पण एक पद कॅन्सल झालं, खाली पण एक पद, मग एक पदच शिल्लक राहिलं. वरती पण एक आणि खाली पण एक, एकच राहायला शिल्लक पाहिजे. म्हणून 2x अधिक, इथे मी बेरीज केली तर इथे जायला पाहिजे, म्हणून मग डिव्हिडेंडो घेतला. वजाबाकी ना, मी बेरीज लिहिली चुकून. हे जाणार ना 2x अधिक 3 चा वर्ग, आणि हा जो छेद आहे इथे 2x अधिक 3 चा वर्ग तो खाली राहणारच आहे, पण वरचा जो 2x अधिक 3 चा वर्ग आहे तो निघून जाणार आहे आणि तो वरती नकोय. वरती मला फक्त एकच पद पाहिजे, 4x अधिक 1 वर्ग. दुसरा जो 2x अधिक 3 वर्ग आहे वरचा, तो जाण्यासाठी मी डिव्हिडेंडो घेतला. कळतंय का नाही? हो टीचर. यस टीचर. यस टीचर. मग आता इथे काय होणार, काय राहणार सांगा पटापट आता मला. 1 वर्ग 4x plus अधिक 1 वर्ग upon 2x plus 3 square. 2x वर्ग अधिक 3 वर्ग वर्ग. इकडे काय राहील, 25/36. आता पुढे काय करायचं सांगा बघू तुम्ही. टीचर वर्गमूळ घ्यायचं. आता वर्ग काढायचा आहे. मगाशी वर्गमूळ काढायचं होतं कारण ते वर्गमुळात होती पद. आता वर्ग काढायचे, मग काय घ्यायचं आता, स्क्वेअर रूट, वर्गमूळ. वर्गमूळ
हे आपल्याला आपल्या सोयीनुसार जर वर्ग काढायचा तर वर्गमूळ घ्या, वर्गमूळ काढायचं तर वर्ग घ्या. मग इथे मी आता 4x अधिक 1 वर्गचं वर्गमूळ घेणार आणि खाली पण 2x अधिक 3 वर्गचं वर्गमूळ घेणार. आणि इकडे आलं या बाजूला पण वर्गमूळ घेणार, सगळीकडे वर्गमूळ. वर्गमुळात 25. हे वर्ग आणि हा वर्गमूळ आणि वर्ग निघून जाणार, वर्गमूळ निघून जाणार. 4x अधिक 1 छेद 2x अधिक 3 आणि इकडे काय येतील वर्गमूळ? 25चं वर्गमूळ किती? 5/6. काय करायचं आता? पुढे आता x ची किंमत काढायची. ती तुम्ही काढाल का? कशी काढायची x ची किंमत? आता काय करायचं पुढे? गुणाकार. तिरकस गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 6 ने 4x अधिक 1 ला गुणायचं आणि 5 ने 2x अधिक 3. हे सोडवाल पुढे? पुढे सोडवाल का तुम्ही? Yes, teacher. Yes, ma'am. आता पुढे आपल्याला जर तुम्हाला 6वं गणित पाहिजे तर सेम तसंच आहे. कॉम्पोडिव्ही घ्या, कॉम्पोनंट. आधी याला ना इन्व्हर्टेंडो करा पाहिजे तर. इन्व्हर्टेंडो म्हणजे काय? वरती अधिक आहे ना, तर तो वरती जाऊ द्या आधी, कारण वरती ते ऋण आहे, आपल्याला वरती धन पाहिजे. मग आधी त्यांना इन्व्हर्टेंडो करा आणि मग कॉम्पो डिव्हिडेंडो घ्या, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. सोडून दाखवू 6वं? तुम्ही सोडवा. काय Okay, ma'am. हो टीचर. काय सोडवू की? टीचर सोडून दाखवा ना. 3x वजा 4 चा घन आहे वजा x अधिक 1 चा घन. आता इथे थोडस वेगळं काय आहे या गणितामध्ये? थोडं वेगळं दिलेलं आहे प्रत्येक गणितामध्ये, पण असं काय आपण थोडं डोकं लावलं तर ते इझी होऊन जातं. आता इथे कसं दिलंय वरती कॉम्पोडिव्हीज घ्यायचं इथे, पण कॉम्पोडिव्ही आधी लगेच नका घेऊ. आधी इथे काय करा माहितीये? याला काय करायचं आधी? कारण प्लस वाला खाली गेलाय बघा, मायनस वाला पद. आता बाकीच्या ज्या गणित आहेत त्याच्यामध्ये प्लस वाले वरती आहेत बघा, दिसते का? हो टीचर. हे तिसऱ्यामध्ये पण प्लस वाला वरती आहे, मायनस वाला खाली आहे. कंसामध्ये काय आहे ते नका बघू, मध्ये त्या 2 पदांच्या मध्ये काय चिन्ह आहेत? वरती प्लस आहे, खाली मायनस आहे. मग कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो डायरेक्ट घेतला आपण इथे 6व्यामध्ये थोडंसं वेगळं आहे. 6व्यामध्ये वरती मायनस दिलाय की नाही? मग काय नाही करायचं, आपण सगळ्या क्रिया आपल्याला दिलेल्या आहेत त्याचा वापर करून टाकायचा. कोणती क्रिया वापरायची आधी? आपण व्यस्त क्रिया. व्यस्त क्रिया वापरूया. आधी मी व्यस्त क्रिया वापरते आणि मग मी कॉम्पोडिव्ही वापरते. आधी मी बाय इन्व्हर्टेंडो. शाळेत झालेलं आहे का तुमचं हे? नाही टीचर. बाय इन्व्हर्टेंडो केलं तर वरती प्लस वाला आपला आता पद जाणार. प्लस x प्लस 1 क्यूब अपॉन 3x मायनस 4 क्यूब मायनस x प्लस 1 क्यूब इज इक्वल टू, इकडे पण इन्व्हर्टेंडो होणार. 189 वरती जाणार, 61 खाली येणार. आता इथे काय घ्यायचं पुढे? नंतर इन्व्हर्टेंडो घेतला.
आता आपण काय करायचं? योग वियोग क्रिया. योग वियोग क्रिया बाय कॉम्पो डिविडेंडो, कॉम्पोनेंडो डिविडेंडो. कॉम्पो डिवी घेतला की 3x वजा 4 घन अधिक x अधिक 1 घन अधिक वजा 4 घन अधिक x अधिक 1 घन. इथे अंशातून छेद वजा करायचा. पहिला अंशच लिहायचा आणि मग वजा करायचा छेद. x+1 क्यूब आणि वरती पण तेच करायचं. 189 + 61 आणि 189 मायनस 60. 61. आता इथे वरती बेरीज असल्यामुळे कोणाचीच आता चिन्ह बदलणार नाही. मी कंस काढून टाकणार. जो मोठावाले कंस आहेत, चौपटी कंस, स्क्वेअर ब्रॅकेट, ते काढून टाकते. कारण ऍडिशन असल्यामुळे कोणाची साईन बदलणार नाही. वजा 4 घन वजा 1 अधिक 1. आणि खाली फक्त कोणाची चिन्ह बदलणार? पहिले 2 पद आहेत ते आहे तशीच. +1 क्यूब आणि इथली जी पुढची पद आहेत ना, ही मायनसच्या पुढची या ब्रॅकेट मधली, यांची चिन्ह बदलणार. कारण वजामुळे चिन्ह बदलतात. वजा आणि हे मायनस आहे, हा पहिला प्लस आहे, मायनस बनेल. आणि हा मायनस मायनस प्लस बनेल. प्लस होईल. कळलं? इकडे काय येईल? बेरीज 250 छेद 128. 128. टीचर 250 छेद 128. आता वरती काय कॅन्सल होईल? वरती कोणता पद कॅन्सल होईल? सारखे सारखे कट होतील मॅडम. तर 1 अधिक सारखे सारखे, हा पण सारखे सारखे तर दोन्ही पद सारखी सारखीच आहेत. हे पण सारखं आहे, हे पण सारखं आहे. पण चिन्ह ज्यांची वेगवेगळी आहेत ना, ते कट होणार. कारण चिन्ह वेगवेगळे असल्यावरच वजाबाकी होणार. टीचर 1 अधिक चिन्ह होणार. टीचर सांगू माहिती का? अधिक 1 अधिक 1 घन. टीचर खालचं 3x वजा 4 3x वजा 4 घन. बरोबर. आता काय शिल्लक राहिलं मग? काय शिल्लक राहिलं? 3x वजा 4 घन 3x वजा 4 घन अधिक 3x वजा 4 घन छेद x अधिक 1 चा घन अधिक x अधिक 1 चा घन. म्हणजे 2 झाले ना. 3x वजा 4 घन अधिक 3x वजा 4 घन म्हणजे 3x वजा 4 घन झाले. हा एक आहे आणि हा 1 आहे, मिळून 2 झाले. म्हणून मी इथे 2 लिहिणार. आणि खाली पण x अधिक 1 घन आणि x अधिक 1 घन म्हणजे झाले 2x अधिक 1 घन. 2 पद आहे म्हणून. आता इथे काय होईल? इथे भाग जातो बघा 2 ने दोघांना पण. हो टीचर. 125 छेद 64. आता इथले 2 इथले पण कट होणार. इथे पण 2 ने भाग जातो. आता काय करायचं पुढे? हे मी आता लिहून घेणार आहे काय काय राहिलं ते. 3x वजा 4 घन छेद x अधिक 1 घन बरोबर 125 छेद 64. आता काय करायचं पुढे?
घनमूळ घ्यायचं. टीचर बरोबर. क्यूब रूट घ्यायचं. क्यूब रूट. घनमूळ, कारण घन काढून टाकायचं आहे. जसा वर्ग काढायचा असेल तेव्हा वर्गमूळ, वर्गमूळ काढायचं असेल तेव्हा वर्ग, तसंच घन काढायचंय तर घनमूळ घ्यायचं, घनमूळ काढायचंय तर घन घ्यायचं. कळलं? क्यूब काढायचंय, हे क्यूब काढून टाकावे लागतील डोक्याचं, तर तिसरा घातांक आहे. मग घनमूळ घेणार मी. घनमूळ, घनमूळ म्हणजे असं लिहितो आपण, 3 लिहितो. जसं वर्ग आणि वर्गमूळ एकमेकांना कॅन्सल करतात ना, तसे घन आणि घनमूळ पण एकमेकांना कॅन्सल करतात. इकडे पण घनमूळ घ्यावे लागते. 125 घनमूळ आणि इकडे पण 64 घनमूळ. आता इथे हे एकमेकांना कॅन्सल करून टाकणार आणि राहिलं काय, फक्त 3x - 4 आणि खाली राहिलं x + 1. 125 घनमूळ किती आहे? 5. 5 आणि 64 4. 4. तर काय करायचं पुढे? झालं, हे आलं आपलं. आणि आता पुढे काय सोपं आहे, पुढे तिरकस गुणाकार. 4 × 3x - 4 बरोबर 5 × x + 1. x + 1. गुणाकार करा तिरकस. केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? कंसाला गुणल्यानंतर 12x - 16 बरोबर 5x + 5. बरोबर. ठीक आहे. पुढे सोपं आहे. 12x इकडे 5x आणायचे, -16 तिकडे जाऊन अधिक होणार. बरोबर ना? हो टीचर. हे 5 असेल आणि हे -16 इकडे जाऊन +16. 12x - 5x 7x येणार. 5 + 16 21 येणार. 7 21. इथे गुणिले आहेत, तिकडे जाऊन भागिले होईल. होईल 3 येईल. 7 3. 3. सोपी आहेत गणित. हो टीचर. येस मॅम. ही पूर्ण एक्सरसाइज पुन्हा एकदा सॉल्व्ह करा. न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा. पूर्ण एक्सरसाइज आली पाहिजे. मॅम होमवर्क काय आहे? ही पूर्ण एक्सरसाइज सोडवायची परत. आणि तुम्ही टाकता का ग्रुपवर होमवर्क? टीचर मी टाकला होता. मॅम मी पण. टीचर मी टाकलेलं का? टीचर मी पण टाकलेलं. बरं. आता ही गणित पुन्हा एकदा पहिल्यापासून सगळी परत सोडा, म्हणजे तुमचा सराव होईल. म्हणजे परत एक्झामच्या टायमाला डायरेक्ट सोडवली तरी चालेल. एकदा आणखी एकदा दोनदा सराव केला. टीचर आता जो मी बोलले पूर्ण स्वाध्याय सोडवा आणि ग्रुपवर पाठवणार का? हा, ग्रुपवर पाठवायचं तर ओके ग्रुपवर टीचर. पाठवायचं. आता आपल्याला पुढे हे सोडवाल का? ऍक्टिव्हिटी A/B दिलेला आहे आणि A/B वरून तुम्हाला बाकीचे हे सगळे रेशोज फाइंड आउट करायचे. म्हणजे जसं पहिलं गणित होतं ना, तसंच आहे. येईल का? बघा A/B दिलाय. टीचर सोडवा. तर ही सोडवा ऍक्टिव्हिटी. आता पुढे आपल्याला आहे थिअरम ऑन इक्वल रेशोज. आपण आधीच्या एक्सरसाइज मध्ये जो शिकलो ते होते ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज. म्हणजे इक्वल रेशो वरचे आपण क्रिया शिकलो, समान गुणोत्तरावरच्या क्रिया. आणि आता आपल्याला शिकायचे समान गुणोत्तराचा सिद्धांत. थिअरम ऑन इक्वल रेशोज, समान गुणोत्तराचा सिद्धांत. कळलं? यस टीचर. हो टीचर. बघा, जशा क्रिया होत्या की नाही, आपण ज्या क्रिया केल्या
ते तुम्हाला मी एक उदाहरण घेऊन सांगितलं होतं की आपण या प्रकारची कोणतीही क्रिया केली, म्हणजे आपण इन्व्हर्टेंडो केला, आपण अल्टरनेंडो केला, म्हणजे एकांतर क्रिया केली, आपण योग क्रिया केली, वियोग क्रिया केली, योग वियोग क्रिया केली, तरी जी गुणोत्तर 2 मला मिळतात ती कशी असतात? समानच राहतात. गुणोत्तर बदलतील पण ती समान राहतात. गुणोत्तर म्हणजे 2 गुणोत्तर आहेत की नाही, तर 2 गुणोत्तरावर मी क्रिया केल्यावर जी नवीन गुणोत्तर मला मिळणार आहे ती आधीच्या मूळ गुणोत्तरा एवढी नसतील तरी पण ती जी येणार आहे ती समान असणार आहे. म्हणजे काय, आता मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, एक उदाहरण पण दिलेलं छानपैकी. समजा 203 आहे आणि 203 बरोबर मी समान गुणोत्तर समजा घेतलं 8/12. ही 2 गुणोत्तर समान आहेत का बघा आधी. कशी चेक केलेली आपण समान गुणोत्तर आहेत की नाही. ही 2 गुणोत्तर समान आहेत का? तिरकस गुणाकार करून कळतं गुणोत्तर सारखी आहेत की नाही. मॅम सारखे आहेत. अरे कुठे गेले, झोपले का काय सगळे? झालं नाही मॅम सारखे आहेत. यस टीचर सारखे आहेत. सारखे आहेत मॅम. 24 येतं. बरोबर. आता याच्यावर मी समजा योग वियोग क्रिया केली किंवा याच्यावर मी योग क्रिया केली, तर योग क्रिया केल्यानंतर या 2 क्रिया करते तेव्हा मला असं मिळणार. छेद 3. यस ते मला मिळणार 5/3 आणि इकडे मला मिळणार 20/12. ही समान आहेत गुणोत्तर. यस टीचर सारखे आहेत. हा बघ, आता मी जे काय सांगते ना ते लक्षात द्या. बघा, आपली मूळ गुणोत्तर ही आहेत, बरोबर आहे. या गुणोत्तरावर मी योग क्रिया केली, मग मला ही गुणोत्तर मिळाली. आता माझी जी मूळ गुणोत्तर होती 203 आणि 8/12 ही समान गुणोत्तर आहेत आणि योग क्रिया केल्यानंतरची जी गुणोत्तर मिळाली ती सुद्धा समानच आहेत. पण ती 2 गुणोत्तर समान आहेत पण ती आधीच्या गुणोत्तरा एवढी नाहीयेत. ती आधीच्या गुणोत्तरा एवढी नाहीयेत. आधीची गुणोत्तर वेगळी, ती सुद्धा समान आहेत आणि योग क्रिया केल्यानंतर जी गुणोत्तर मिळाली ती सुद्धा समान आहेत. पण आधीचं आणि आताच योग क्रिया नंतर मिळालेलं गुणोत्तर आणि आधीचं गुणोत्तर ती 2 पूर्ण वेगळी आणि ही जी 2 मिळाले ती वेगळी आहे. कळलं मी काय बोलली? योग क्रिया केल्यानंतर योग क्रिया केल्यानंतर जी 2 गुणोत्तर मिळाली ती सारखी आहेत. 5/3 आणि 20/12 ही तर इक्वल आहे आणि आधीची पण इक्वल आहे. पण हे आणि हे इक्वल नाहीये. म्हणजे 2/3 आणि 5/3 ला आपण इक्वल नाही म्हणणार. ही 2 गुणोत्तर सारखी नाहीये. 2/3 आणि 8/12 इक्वल आहे. 5/3 आणि 20/12 इक्वल. कळलं? आता थिअरम काय सांगतो माहितीये आपल्याला, इक्वल रेशोचा थिअरम काय सांगतो माहितीये का, की समजा 2 गुणोत्तर इक्वल आहेत. इक्वल रेशो वरचाच थिअरम आहे. थिअरम ऑन इक्वल रेशोज. म्हणजे 2 रेशो समजा इक्वल आहे, तर तो थिअरम काय सांगतो, समजा ही जी 2 गुणोत्तर आहेत ही इक्वल आहे. कोणती 2 गुणोत्तर इक्वल? समजा आपण तीच घेऊया. कोणती माहितीये का? 2 थांबा आपण वेगळी घेऊ. टीचर 5/7. 3/7 ही घेऊ. 4/8. 3/6 4/8 ही इक्वल आहेत का? यस टीचर. तर या 2 रेशोचा सिद्धांत, इक्वल रेशो थिअरम ऑन इक्वल रेशोज काय सांगतो माहितीये का, मी या गुणोत्तराला, पहिल्या गुणोत्तर, आता कसं असतं माहित आहे काय, गुणोत्तरांची एक व्हॅल्यू असते. प्रत्येक रेशोची एक व्हॅल्यू असते. म्हणजे एक रेड्यूस फॉर्म असतात. 6 आणि 4/8 याची एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे.
म्हणजे आता 3/6 बघितलं तर 3/6 ची जी व्हॅल्यू आहे ना ती जर आपण काढली तर ह्याला आपण रेड्यूस फॉर्म मध्ये केलं तर 1/2 आहे. आणि 4/8 ची पण व्हॅल्यू जर बघायला गेलं तर ती सुद्धा काय आहे, रेड्यूस फॉर्म मध्ये 1/2 आहे. म्हणजे हे दोन्ही रेशोज जे आहेत ना याची काहीतरी एक व्हॅल्यू आहे जी के आहे. के म्हणजेच इथे 1/2 आहे दोघांची पण, या दोन्ही रेशोची. कळते का? Yes, 3/6 teacher. ची पण जर रेड्यूस फॉर्म तुम्ही केला तर 1/2 आहे. 4/8 पण रेड्यूस फॉर्म केला तर 1/2 आहे. तो के घ्यायचा. 1/2 म्हणजे के. कळलं? आता मी काय करेन माहितीये का, पहिल्या रेशोला मी कितीनीही मल्टिप्लाय करेन, म्हणजे वरती खाली न्यूमरेटर डिनॉमिनेटर. समजा मी 5 ने मल्टिप्लाय केलं वरती खाली इथे दोघांना पहिल्या रेशोला, मग इथे मला काय मिळेल 15 मिळेल आणि खाली काय मिळेल 5 ने 30. मल्टिप्लाय करू आपण 30 मिळेल. 30. आणि मी काय करेन इकडे ना मी इथे 6 ने मल्टिप्लाय करते या रेशोला, दुसऱ्या रेशोला. मग काय मिळेल 24/48. 24/48 6 ने मल्टिप्लाय. आता मी या दोघांना मिळवेन, म्हणजे मी काय केलं इकडे 5 ने गुणलं, इकडे 6 ने गुणलं आणि मी त्यांची बेरीज केली. बेरीज करून मला जो रेशो मिळाला तर मी यांची बेरीज करते. इथे मिळाला 9, इथे 3 आणि इथे मिळाला मला 78. 78. आता 39/78 जर मी रेशो बघितला तर ही पण व्हॅल्यू हीच आहे, केच आहे. का? कारण 39 एके 39, 39 दुणे 78, म्हणजे हा सुद्धा रेशो मला काय मिळाला, केच मिळाला 1:2. जे आधीचे माझे रेशो होते जे 3/6 आणि 4/8 होते ना, त्याचा के पण 1/2 आहे आणि ह्यांचा के पण काय, याची पण व्हॅल्यू काय आली 1/2 आली. म्हणजे काय माहित आहे का, आता मला आणखी एक्सप्लेन करायचं होतं पण आपली वेळ संपली. समजा हे दोन रेशोज इक्वल आहे आणि त्यांची काहीतरी एक व्हॅल्यू आहे के कॉन्स्टंट, म्हणजे त्यांचा रेड्यूस फॉर्म के आहे, दोघांची पण व्हॅल्यू के आहे. कळते का मी काय बोलते? Yes, Yes, ma'am. कळलं पाहिजे. थेरम ऑन इक्वल रेशोज, Teacher. हे दोन रेशोज आहेत. आता या दोन्ही रेशोला मी ना वेगवेगळ्या संख्येने गुणलं, म्हणजे मी समजा A/B ला मी L ने गुणलं, L, मग मला मिळेल LA आणि मला इथे मिळेल LB. आणि इथे मी समजा काय N ने गुणलं, कुठल्याही संख्येने गुणलं, N ने गुणलं, मग मला मिळेल NC, N गुणिले C ND. आता हे असेच ठेवले ना तरी सुद्धा ते के आहेत. आणि हे जरी मिळवले ना, मी मिळवले किंवा वजा केले, म्हणजे LA प्लस NC केलं किंवा LB प्लस ND केलं, तरी सुद्धा तो रेशो काय राहतो, काय राहतो, केच राहतो. म्हणजे तुमचे जे दोन रेशो आहेत त्याला तुम्ही कशाने पण वरती खाली मल्टिप्लाय करा, मग त्यांना तुम्ही मिळवा, तरी सुद्धा त्या रेशोची जी व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट राहते, केच राहते. समजते का? Yes, मी teacher. वजाबाकी जरी केली ना, बेरजेच्या ऐवजी मी वजाबाकी जरी केली ना तरी सुद्धा मला केच व्हॅल्यू मिळणार. त्याचं पाहिजे तर एक्झाम्पल आपण घेऊ, पण थिअरम ऑन इक्वल रेशोज आपल्याला कळला पाहिजे की थिअरम ऑन इक्वल रेशोज म्हणजे काय, की कोणतेही दोन, हे बघा हे दोन रेशोज जर इक्वल आहेत, A/B इज इक्वल टू C/D, तर A/B ला मी L ने गुणलं आणि C/D ला M ने गुणलं आणि त्यांना मिळवलं, AL प्लस CM केलं किंवा BL प्लस DM खाली केलं, तरी सुद्धा ते रेशोज काय राहतात, केच राहतात, केच राहतात. इक्वल बोलण्यापेक्षा त्याची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे तुम्ही कितीही मल्टिप्लाय करा वरती खाली, याला वेगळ्या दोन रेशो आहेत की नाही, या रेशोला वेगळ्या नंबरने मल्टिप्लाय करा, दुसऱ्या रेशोला वेगळ्या पण वरती खाली सेम नंबरने,
पण 2 रेशोला वेगळ्या वेगळ्या नंबरने मल्टिप्लाय 10 ने मल्टिप्लाय करा, C/D ला काय वेगळ्या 15 ने मल्टिप्लाय करा, नंतर त्यांना ऍड करा. हे सगळं केल्यानंतर सुद्धा जो रेशो तुम्हाला मिळतो तो केच असतो, जो ओरिजिनल होता आपला. A/B आणि C/D ची जी व्हॅल्यू होती तीच सेम राहणार के. समजलं? यस टीचर. हो टीचर. आणखी आपण बघूया डिटेल मध्ये, पण आता आपली वेळ संपली. ओके टीचर, थँक्यू. बाय उद्या टीचर. बोलू. गुड नाईट. बाय टीचर, Good night. थँक्यू. गुड नाईट. टीचर. बाय टीचर. बाय बाय. बाय टीचर, गुड नाईट. थँक्यू. बाय टीचर.